नमस्कार, एमएनएस न्यूज में मैं क्षितिजा आप सभी का स्वागत करती हूँ। आइए देखते हैं आज की कुछ ताजा तरीन खबरों की ओर बढ़ने से पहले एक नजर हेडलाइंस पर। रत्नागिरी जिले में प्रस्तावित नानार रिफाइनरी उपक्रम के विरोध में प्रकल्प पीड़ित लोगों में आक्रामक भूमिका ली है। यह उपक्रम के विषय में हुए करार का विरोध करने की घोषणा प्रकल्प पीड़ितों ने की है। त्या नानार रिफायनरीच्या बाबतीत सामंजस्य करार झालेला आहे। त्या करार करणाऱ्यांचा मी निषेध करतो आणि भारताचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जे वक्तव्य केलेले आहे करार झाल्यानंतर की तिथे जनतेचा विरोध नाही, जनता काय आंदोलन करत नाही, त्यांचे डोळे फुटलेले दिसत आहेत, त्यांचे कान बहिरे झालेले दिसत आहेत, म्हणून त्यांना ते दिसत नाही आमचा विरोध आणि आक्रोश। त्यांनी एकदा नानारला येऊन बघावं की जनतेचा विरोध आहे की नाही। विरोधापेक्षा जो मोठा आक्रोश आणि तिथली जी जनता तळतळाट देते या सरकारला, या सरकारचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि सर्व जनतेने आणि तसंच या महाराष्ट्रातील सर्व जनतेने आणि प्रत्येक राजकीय पक्षाने आज एकत्र येऊन जो आपण रिफायनरीला विरोध करतोय तो विरोध दाखवण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे। म्हणून आम्ही येणाऱ्या या अधिवेशनामध्ये नागपूरला 11 जुलैला येऊन तिथे लाक्षणिक उपोषण करतोय आणि माझी सर्व पक्षांना विनंती आहे त्या दिवशी आपण सभागृह बंद पाडावं आणि हा रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी शासनाला भाग पाडावं। आणि जो या शासनाला सरकारला माज चढलेला आहे सत्तेचा आणि त्यामुळे हे असे विनाशकारी प्रकल्प या महाराष्ट्र राज्यात आणतायत, तर महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार करावा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला रस्त्यावरती लोळवावं आणि यांची धूळदाण करून टाकावे एवढी मी विनंती करतो। प्लास्टिक बंदी के चलते व्यापारियों को भारी दिक्कत का सामना करना पड़ रहा है। सरकार की ये नीति है व्यापारियों को परेशान करने की, ऐसा उनका कहना है। इस पर कोई रास्ता नहीं निकाला गया तो व्यापारी महासंघ भव्य आंदोलन करेगा, ऐसी चेतावनी व्यापारी महासंघ के अध्यक्ष द्वारा दी गई है। अटल विश्वकर्मा सम्मान योजना तहत तिरोड़ा तहसील में भव्य कामगार मेले का आयोजन स्थायी विधायक विजय राहागड़ाले द्वारा किया गया, जहां कुल 5000 कामगारों ने हिस्सा लिया। खबरों में यही रुकते हैं। ताजा खबरों के लिए आप देखते रहिए एमएनएस न्यूज। एमएनएस लाइव न्यूज देखने के लिए प्ले स्टोर से एमएनएस हिंदी ऐप डाउनलोड करें। नमस्कार।